सैन्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। ड्रोन्स, मिसाइल्स आणि त्यांचे लढाऊ विमान देखील आता भारतानं पाडले आहेत। गुलमर्ग आणि बांदीपुरामध्ये आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहत आहे, ठिकठिकाणी ब्लॅकआउट केलं जात आहे। एलओसी जवळच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ब्लॅकआउट केलं जात आहे। श्रीनगर विमानतळ सध्या हाय अलर्टवर आहे। श्रीनगरच्या अनेक भागात सायरनचा आवाज घुमतोय आणि पाकिस्तानी सैन्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। पंतप्रधान मोदींना संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। मोदी प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत। पंतप्रधान मोदींना आता संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती दिली जाते। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लष्कराकडून संपूर्ण हल्ल्याची त्याचबरोबर भारताच्या कारवाईची देखील माहिती दिली जात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या पाकिस्तानच्या आगळीकीवर लक्ष ठेवून आहेत। भारताच्या कामगिरीवर देखील लक्ष ठेवून आहेत। सीडीएस तिन्ही लष्कर प्रमुखांची बैठक आता सुरू झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदींना संपूर्ण घटनेची माहिती देण्यात येते आहे। भारत प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे। सीडीएस आणि तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची आता बैठक जी आहे ती सुरू झाली आहे। पंतप्रधान मोदींना संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। सीडीएस आणि तिन्ही लष्कर प्रमुखांची बैठक सध्या सुरू झालेली आहे। नवी दिल्लीमध्ये सुद्धा घडामोडींना वेग आलाय। महत्त्वाची बातमी आपण पाहत आहे, जम्मू हवाई हद्दीमध्ये ड्रोन जे आहेत ते गिरट्या घालत होते। हे ड्रोन जे आहेत ते हाणून पाडण्यात आलेले आहेत। नागरी वस्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता पाकिस्तानचा, मात्र पाकिस्तानचे नापाक इरादे भारतीय सैन्यानं नेस्तनाबूद केलेले आहेत। पंजाब, राजस्थान, जम्मू अशा सीमावर्ती भागांमध्ये त्याचबरोबर गुजरातमध्ये देखील पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। ड्रोन्सच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात येत होता, मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हा हल्ला परतवून लावलेला आहे। पाकिस्तानचे ड्रोन्स आकाशामध्येच नेस्तनाबूत करण्यात आल्या, तर पाकच्या हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर आता दिलंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, तर सांबा आरएसपुरा सेक्टरमध्ये देखील पाककडून गोळीबार केला जातोय। नागरी वस्त्यांना आता पाककडून टार्गेट केलं जात आहे। पाक हल्ल्याला भारताकडून देखील आता चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। पाकिस्तानचा ड्रोन आणि मिसाइलनं हल्ला, भारतानं पुन्हा एकदा हल्ला हाणून पाडला। पाकिस्ताननं जम्मूमध्ये ड्रोननं हल्ला केला आहे। पाकिस्तानचा हल्ला होताच भारतानं ड्रोन पाडले। ड्रोन दिसताच S-400 या सिस्टीमनं ड्रोन पाडले।